कृपया सर्वांनी स्थानापन्न होऊयात आणि याच्यानंतर पुरस्कारार्थी आपल्या सत्काराला उत्तर देणार आहेत. सुरुवातीला सचिन आणि भाग्यश्री यांनी आपल्या वेळेची विभागणी करून घेतलेली आहे आणि एक जण तो सगळा या कामात ते कसे आले हा प्रवास सांगणार आहे आणि एक जण प्रत्यक्ष काय काम चालू आहे हे सांगणार आहेत. त्याचा क्रमसुद्धा ते दोघं ठरवतील. नमस्कार. आमचेच प्रेमाचे विश्वासजी, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. संस्थेचे यार्दी सर, अभयाताई ज्यांनी खूपच गोड परिचय करून दिला, त्यांना आम्ही पाठच झालो होतो बहुतेक, आणि विवेकजी आणि अर्थातच अशोकजी ज्यांच्या परिचयातूनच आम्ही इतकं शिकतो आहे की बोलून अजून भरपूर शिकता येईल. आम्हाला दोघांना हा पुरस्कार स्वीकारताना अत्यंत आनंद होतो आहे, समाधान मिळतं आहे आणि दोघेही नातू फाउंडेशनचे आभारी आहोत की आम्हाला या योग्य समजलं की हा इतका मोठा पुरस्कार तोही पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात आम्हाला देण्यासाठी उपयुक्त समजले. त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. हा सेवावृत्ती पुरस्कार आहे. आम्ही माध्यम आहोत काहीतरी चांगलं करण्याचे, याची आम्हाला पूर्णपणे जाण आहे आणि ही म्हणजे आम्हाला वाटतं की एक्सटर्नल सेवा इज इंटरनल मेडिटेशन आणि याची प्रचिती आम्हाला रोज येते की आम्ही करतोय, म्हणजे दिसतंय की आम्ही सेवा करतोय, पण ते इंटरनली आमच्यासाठी मेडिटेशनसारखंच असतं. त्यात हा अवॉर्ड आमच्यासाठी अत्यंत हे पुरस्कार स्पेशल आहे कारण एक तर ते कमलताई नातू यांच्या नावाचं आहे. त्यांच्याबद्दल आत्ताच परिचयातून त्या समजल्या आणि नातू फाउंडेशनसारखं सुदृढ जे ऑर्गनायझेशन आहे, ज्यांनी 35 वर्ष झाले हे सातत्याने हे काम करत आहेत, त्यामुळे अशा संस्थेकडून हे मिळणं पुन्हा एक स्पेशल गोष्ट आहे. विश्वासजींच्या हस्ते, कारण की ते आमचे एक मेंटर आहेत. आम्ही अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो आहेत, म्हणजे पुस्तकं काय शिकवतील तितकं जास्त, त्याच्यापेक्षा भरपूर जास्त आम्ही विश्वासजींशी बोलता बोलता शिकलो अनेकदा. आणि पुण्यात मिळतो आहे याचं विशेष कौतुक वाटतं, छान वाटतं. त्याचीही अनेक कारणं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात झालेलं आहे, नोकरी पुण्यात झालेली आहे आणि अजून एक विशेष कारण म्हणजे सचिन मला पहिल्यांदा पुण्यात असताना फोनवर भेटला आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. आणि फिरून कसं द एंटायर वर्ल्ड इज राऊंड, मी भारतीय विद्याभवनमध्येच शिकली आणि त्याच शाळेच्या परिसरात, म्हणजे मी नागपूरला शिकली पण त्याच शाळेच्या परिसरात आम्हाला हा पुरस्कार मिळतो आहे. त्यामुळे असे अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे हा विशेष पुरस्कार आमच्यासाठी ठरतो आहे. पण मला हे नक्कीच सांगायचं आहे की आम्ही फक्त प्रतिनिधी आहोत. या इक्वेशनच्या डिनॉमिनेटरमध्ये फक्त हे 2 व्यक्ती नाहीत, असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांचं प्रतिनिधित्व आम्ही इथे आज करतो आहोत. या शाळेचे फाउंडर डॉक्टर प्रकाश गांधी, म्हणजे माझे वडील, त्यांनी बरीच मेहनत घेऊन 2010मध्ये शाळा सुरू केली. माझी आई सौ माधुरी गांधी, तिनेसुद्धा तिचं LICचं पूर्ण 33 वर्षांचं हे VRS घेऊन ती तिथून सेवानिवृत्त होऊन तिने पण या कार्यभागात पूर्ण स्वतःला वाहून टाकलं आणि VRSच्या नेक्स्ट डे शी वॉज इन द स्कूल. त्यामुळे ते दोघं एक महत्त्वाचं स्थान, आणि त्यांनी अनेक अडचणींना मात देऊन शाळा भरपूर वर्ष पुढे नेली. आणि नॉट जस्ट ते, पण आमची जी संस्था आहे विकल्प, त्याचे विश्वस्त ज्यांचा आमच्यावरही भरपूर विश्वास आहे आणि जे आमच्या पण मागे खंबीरपणे सतत उभे राहतात कुठलीही अडचणी होत तरीही, असेच आमचे सपोर्टर्स, डोनर्स, काही त्यातले आज इथे आलेले सुद्धा आहेत. माझ्या मावश्या, संवत्सर मावशी, असे अनेक इथे पण आलेले आहेत. आणि एक महत्त्वाचे व्यक्ती किंवा एक ऑर्गनायझेशन ज्यांनी आम्हाला नुकतीच खूपच मोठी मदत केली, ते रमा पुरुषोत्तम फाउंडेशनचे बुजरुग सर आणि दादा देशपांडे सर. हे म्हणजे दादा देशपांडे इतके प्रेमाचे आहेत की सर म्हणायला पण कसं तरी होतं आहे, पण ते दोघं पण आज इथे उपस्थित आहेत, त्याच्यामुळे आमचा आनंद अजून द्विगुणित झाला आहे. त्यामुळे अनेक लोकांचं प्रतिनिधी आणि आमची शाळेतली मुलं आणि शाळेतले टीचर्स आणि पूर्ण स्टाफ सगळे मन लावून काम करतात, तेव्हा कुठे आम्ही जिथे आहोत आत्ता तिथे सगळ्यांना दिसतो आहोत. त्यामुळे मी सचिनला शाळेबद्दल सांगायला. भाग्यश्रींनी सांगितलंच की कोण कोण आमच्यासोबत आहेत. विश्वासजी आहेतच सोबत. आणि थोडक्यात आधी प्रवास सांगतो.
1996 साली विकल्प संस्थेची स्थापना झाली. अर्थातच भाग्यश्रीच्या वडिलांनी त्या संस्थेची सुरुवात केली आणि सुरुवातीला पर्यावरण आणि गावातल्या लोकांसाठी काम करणे या एका उद्दिष्टाने ही संस्था सुरू झाली. आणि गावात जाऊन संस्कार शिबिरं घेणे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी शिबिरं घेणे, ट्रेनिंग्स देणे त्यांना, सेल्फ हेल्प ग्रुप्ससाठी काहीतरी कामं करणे, अशी अनेक वर्ष तिथे आम्ही सध्या ज्या ठिकाणी काम करतो तिथे सुद्धा अनेक शिबिरं झाली अशी. पण हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की आपण मोठ्यांसोबत जेव्हा काम करतो तर त्याचा परिणाम खूप वर्ष खूप दिवस असं टिकत नाही. मग समजा आपल्याला दूरगामी परिणाम होणारे अशी गोष्ट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार, तर अर्थातच शिक्षण क्षेत्रात आपल्याला काम करावं लागणार असं बाबांच्या डॉक्टर प्रकाश गांधी यांच्या डोक्यात आलं. आणि सन 2008मध्ये अर्थातच त्यांनी ऑलरेडी ते वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये काम करत होते आणि त्यांनी असंच काहीतरी सामाजिक काम करावं म्हणून त्यांनी ऑलरेडी VRS घेतलेलं होतं आणि 2010मध्ये त्यांनी या शाळेची स्थापना केली. 2010 ते 13 ते जवळपास आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस जाऊन तिकडे काम बघायचे करायचे. काही शिक्षक होते. सुरुवातीला फक्त एक झोपडी होती त्या ठिकाणी. त्या झोपडीनंतर त्यांनी स्वतःच्या खर्चाने एक छोटी इमारत उभी केली. पहिल्यांदा फक्त 3 गावातून 28 मुलांपासून ही शाळा सुरू झाली. त्यातही आमचे सध्या एक जे विश्वस्त आहे प्राध्यापक अरविंद सोवनी, त्यांनी त्यांची स्वतःची गाडी दिली शाळेच्या मुलांना ने-आण करायला. अगदी चिखलाचा रस्ता होता, बैलगाडी जाणार नाही अशी आमचा तो रस्ता होता शाळेत पोहोचण्याचा वगैरे. आणि तिथून तो प्रवास हळूहळू सुरू झाला आणि पालकांचा विश्वास आमच्यावर वाढत गेला. 2014 साली आम्ही दोघांनी पूर्णपणे काम करायचं ठरवलं. 2013मध्ये आमचं लग्न झालं आणि 2014मध्ये आम्ही पूर्णपणे याच कामाला आपण आता पुढे नेऊ असं आमचं ठरलं. आणि 2014पासून आम्ही पूर्ण वेळ शाळेला द्यायला लागलो. 3 वर्ष आम्ही सुद्धा नागपूरवरून येणं जाणं केलं. मग आमचा मुलगा शाश्वत तो जन्माला आला आणि तो सुद्धा याच शाळेत शिकावा म्हणून हा पण आम्ही एक निर्णय घेतला. आणि म्हणून आम्ही नागपूर सोडून ज्या ठिकाणी आता शाळा आहे त्याच परिसरात सुद्धा आम्ही राहायला गेलो. आणि त्याचसोबत 2015पासून आम्ही अजून एक काम सेंद्रिय शेतीचं तिथे हातात घेतलं. कारण कोणतंही काम करताना आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, कोणत्या संदर्भात आहोत त्याचा आकलन करणं फार आवश्यक असतं. आमच्या लक्षात आलं होतं की इथे येणारी जी मुलं आहेत ते मुख्यतः शेतकऱ्यांची आहेत किंवा शेतमजुरांची आहे. तर त्यांच्यासाठी समजा आपल्याला काम करायचं असेल, त्यांचासुद्धा आपल्याला विश्वास आपल्याला कमवायचा असेल आणि त्यांच्या आयुष्यात खरोखरच काहीतरी आपल्याला चांगला बदल घडून आणायचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला आधी त्यांच्यासारखं व्हावं लागेल. हे एक सूत्र मी माझ्या आजोबांकडून नक्कीच शिकलो आहे की ते नेहमी म्हणायचे की वनवासी में राम बन करके मत जाओ, वनवासी में राम को देखो. हे लहानपणी त्यांच्याकडून ऐकलेलं हृदयात एकदम असं कोरल्या गेलेलं आहे की आपण ज्या ठिकाणी काम करायला जाऊ तर आधी आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागेल आणि मग त्यांच्यामध्ये आपण जे काही बदल अपेक्षित करतो वेळेप्रमाणे जो बदल आला पाहिजे तेव्हाच ते शक्य आहे. तर या सगळ्या दृष्टीने आम्ही तिथे राहायला सुरुवात केली आणि काम करायला. आणि सोबत शेतकऱ्यांची आम्ही अभ्यास केला, शेतीचे कामं सुरू केले आणि सोबत शाळेचं पण आम्ही तिथे काम सुरू केलं. 2014 सालीच भाग्यश्रीची आई त्यांनी पण सौ माधुरी गांधी त्यांनी सुद्धा VRS घेतलं आणि त्यासुद्धा या कामाला फुल टाईम जॉईन झाल्या. ॲक्च्युली भाग्यश्रीचे आई वडील 2015 सालीच तिकडे राहायला शिफ्ट झाले होते. आमच्या पण 2 वर्ष आधीच ते तिकडे राहायला शिफ्ट झाले. आणि हळूहळू करता आम्ही थोडं इव्हॉल्व्ह होत गेलो या गोष्टींमध्ये. आणि खरं म्हटलं तर आम्ही दोघं इंजिनियर, आम्हाला शिक्षण क्षेत्रात काय करावं कसं करावं त्याची काही फार अशी कल्पना नव्हती. सुरुवातीच्या काळात चांगलं शिक्षण मिळावं आणि त्या भागातल्या मुलांना अफोर्डेबल असावं, ह्या 2 यांनी आम्ही काम सुरू केलं. पण चांगलं शिक्षण म्हणजे काय आता हे कसं कळणार आपल्याला. मग त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या शाळांना भेटी देणं सुरू केलं. त्यात अर्थातच ज्ञानप्रबोधिनी एक नाव आहे जे पुण्यात आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. 2014 सालीच आमच्या घरी एक ट्रेनिंग सुरू होतं शिक्षकांचं. त्याच्यात विश्वासजी येणार असं आमच्या एका मित्रांनी सांगितलं. पण विश्वासजीचं त्या वर्षीचा कार्यक्रम खूपच टाईट होता तर त्याच्यामुळे ते आमच्या घरी त्यावेळेला नाही येऊ शकले. पण जितेंद्र वझेजी आमचे खूप चांगले मित्र ते आले होते. ते पण आधी विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती होते. तर अशा रीतीने आमचा विश्वासजींशी सुद्धा एक संपर्क आला आणि
ज्ञानप्रबोधिनी, एक पुण्यातली शाळा अक्षरनंदन, तिथे आम्ही भेट दिली. त्याच्यानंतर आम्ही जे कृष्णमूर्ती यांची सुद्धा आम्ही शाळा बघायला गेलो, बेंगलोरजवळ बघायला गेलो. अजून एक शाळा मुनी इंटरनॅशनल म्हणून आहे जी दिल्लीला काम करते, त्याचे जे संस्थापक आहेत ते एका कार्यक्रमात आम्हाला भेटले, ती शाळासुद्धा आम्ही बघायला गेलो. चिन्मय मिशनची शाळा बघायला गेलो. आणि असेच अजून काही ऑनलाईन पद्धतीने काही लोकांच्या भेटीगाठी आणि कानावर पडल्या गोष्टी. तर तिथून लक्षात आलं की खरं शिक्षण म्हणजे काय. आणि त्याच्यासाठी आधी आम्हाला आमचं अनलर्निंग करावं लागलं. आणि आम्ही त्या लर्नर झोनमध्ये आधी गेलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की शिक्षण म्हणजे काय. तर आम्ही काही गोष्टी त्याच्यातून आम्हाला जे उलगडल्या त्या अशा आहे की फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल या चारही गोष्टींचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत आपण त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणू शकत नाही, सर्वांगीण आपण शिक्षण होतं म्हणू शकत नाही. आणि त्या व्यक्तिमत्वाचा विकास होताना त्याला जबाबदारी आली पाहिजे, त्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे. आणि जबाबदारी कोणाप्रती, तर आपल्या परिवाराच्या प्रती, आपल्या समाजाच्या प्रती, आपल्या देशाच्या प्रती आणि आपल्या पर्यावरणाच्या प्रती. या 8 अंगांवर समजा आपण काम केलं तर त्याला आपण एक होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणू. या दृष्टीने ज्ञानप्रबोधिनीकडे आमचे शिक्षक रूप पालटू शिक्षणाचे याच्या ट्रेनिंगसाठी आले. विश्वास जी आमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला, आमच्या शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायला आले, ते प्रशांत दिवेकरजी आमच्या शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायला आले. आणि असा आमचा तो हळूहळू तो प्रवास पुढे गेला. मग अजून एक गोष्ट लक्षात आली की मुलं शिकताना त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, तर त्याला आम्ही नाव दिलं इंटरेस्ट बेस्ड एज्युकेशन. त्याच्यावर आता आम्ही अजून थोडंसं पुढे काम त्याचं सुरू केलं आहे. त्याच्या आधी एक गोष्ट अजून थोडीशी सांगतो मी की कधी कधी मनात संभ्रम असतात की हे करावं की नाही करावं, काय करावं, कसं करावं. तर एक आमच्या शाळेच्या प्रवासामध्ये एक टप्पा असा होता की आम्हाला असं लक्षात आलं होतं की जी मुलं आमच्याकडली 5वी 6वीच्या नंतर शाळा सोडून जातात त्या मुलांना व्यसनं लवकर लागतात बाहेर, आणि जी मुलं आमच्या शाळेत शिकत आहेत त्यांना व्यसनं लागत नाही आहेत. आणि मी आणि भाग्यश्री एका गावात एका बाजारात गेलो होतो. तिथे आमच्याकडे 4थीमधूनच एक मुलगा निघून गेला आणि त्याच्या तोंडात एक नागपूरचा प्रसिद्ध पदार्थ त्याला खर्रा म्हणतात, त्याच्या तोंडात तो दिसला. आम्ही त्याला विचारलं तर तो दुसऱ्या शाळेत जात होता. आणि असे अजून 2-3 प्रसंग आले. तर त्यामुळे आमच्या मनात आलं की या वयातल्या मुलांना समजा आपण आपल्यासोबत ठेवलं तर जास्त बरं होणार नाही का. पण मग तो निर्णय घ्यायच्या आधी मग आम्ही विश्वासजींना, नेमके तेव्हा ते नागपुरात आलेले होते, तर युजली असं होतंच की विश्वासजी आले आहेत तर आमची एकतरी भेट होते त्यांच्यासोबत. मग विश्वासजींना आम्ही विचारलं की आम्ही करावं का. तर त्यांनी म्हटलं करायला हरकत नाही आहे, करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, झोकून द्या स्वतःला. ते मंत्र अजूनही आमच्या मनात परत एक असं कोरल्या गेलेलं आहे की झोकून काम करण्याची तयारी ठेवा. आणि त्याच्यासोबतच त्यांनी आम्हाला 2 पुस्तकांची नावं सांगितली. आणि ती पण गंमत अशी आहे की ते दोन्ही पुस्तकं ख्रिश्चन मिशनरीजच्या फादर लोकांनी लिहिलेली पुस्तकं आहे. जेंटली अँड फर्मली हँडल विथ केअर अशी 2 पुस्तकं विश्वासजींनी आम्हाला सुचवली. आम्ही ती पुस्तकंसुद्धा वाचली. कारण की मुलं जेव्हा आपल्याकडे राहत आहे, मुलं आणि मुली दोन्ही आपल्यासोबत राहणार, तर ती एक पालकत्व स्वीकार करण्याची एक मोठी जबाबदारी असते ती. तर ती जबाबदारी कशी आपल्याला झेपणार नाही झेपणार म्हणून विश्वासजींनी आम्हाला ते सुचवलं. आणि त्या पुस्तकाचं सुद्धा आम्ही अध्ययन करून आम्ही ती थोडी एक अजून आम्ही उडी मारली. आणि त्याच्यानंतर असे अजून काही गोष्टी घडत गेल्या ज्याच्यामुळे अजून आम्ही इव्हॉल्व्ह झालो आणि शिक्षणाला बघण्याचा दृष्टिकोन आमचा अजून बदलत गेला. आणि आज आम्ही एक छोट्याशा अजून एका विशिष्ट प्रयोगाकडे वळलो आहे, जसं नाव आहे इंटरेस्ट बेस्ड एज्युकेशन. त्याच्याबद्दल थोडक्यात भाग्यश्री सांगेल. येस, हे काम करत असताना एक लक्षात आलं होतं की याला जर चांगला आधार नसेल तर हे काम चुकीच्या डायरेक्शनमध्ये जायला नको. कारण नुसतं साक्षर करणं मुलांना हे आमच्या मनात नव्हतं, तर अर्थपूर्ण शिक्षणाकडे जाणं हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं. कारण जसं सचिनने सांगितलं की शेती पण आम्ही तेव्हाच शिकणं सुरू केलं होतं आणि लक्षात येत होतं की शेती आणि शिक्षण याच्यात खूप साम्य आहे दोन्हीकडे. म्हणूनच नर्सरीने सुरुवात होते. दोन्हीकडे पेस महत्त्वाचा असतो. इथे शेतकरी ठरवतो आणि तिथे टीचर ठरवते, पण तिथे त्या रोपट्याचं स्वतःची वाढण्याची पेस वेगळी वेगळी असू शकते. सगळीकडे आपलं फॅक्टरी सिस्टम लावणं काही बरोबर नाही. जसा प्रत्येक क्रॉप हा महत्त्वाचा आहे, वेगळा आहे, भेंडी वेगळी आहे, वांगं वेगळं आहे, तसंच इथे प्रत्येक मूल हे वेगळं आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, त्याचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. त्यामुळे असं काही आम्ही फिलॉसॉफिकल विचार केले आणि ते ज्या पद्धतीने येत गेले ते लिटरली आम्ही म्हणजे
माध्यम आहोत त्याची प्रचिती अशी झाली की एक ब्लँक एक्सेल शीट उघडली आणि फॉर्मल एज्युकेशन जे आम्ही घेतलं आहे आणि मिनिंगफुल एज्युकेशन ज्याच्याकडे आम्हाला वळायचं आहे या दोन्ही एक कम्पॅरेटिव्ह आम्ही एक चार्ट बनवायला लागलो आणि ऑटोमॅटिकली गोष्टी येत गेल्या जसं की कॉन्टेक्स्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन कंटेंट. संदर्भ जास्त महत्त्वाचा आहे. तसंच क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. मुलं 1000-2000 शाळेत आणण्यापेक्षा आपण क्वालिटीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. डीपर काम जास्त केलं पाहिजे. मुलांनी मार्कांसाठी शिकण्यापेक्षा आयुष्यासाठी शिकायला हवं. आणि जिथे आपण सतत कॉम्पिटिशन आणि कम्पॅरिझन बघतो तिथे आपण कोएक्झिस्टन्स आणि सहकार्य हे आपण जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलांना नुसतं सायन्स, जिओग्राफी, मॅथ्स याचे खोके न समजता एक कम्प्लीट इंडिव्हिज्युअल म्हणून बघणं जास्त गरजेचं आहे. जे सचिनने म्हटलं की फिजिकल, इंटेलेक्च्युअल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणूनच त्यांचं अडल्टरेशन कमी व्हावं या दृष्टीने अर्थपूर्ण शिक्षणाकडे आम्ही वळू लागलो. आणि त्याच्यात जसे आपण अडल्ट्स वागतो, आपण आपल्या आवडीच्या गोष्टीच करतो की नाही, तसंच मुलांनी पण आपल्या आवडीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणून आम्ही आता 7-8 मॉड्यूल्स सुरू केले. 3री ते 9वीतले मुलं फूड अँड कुकिंग, आर्ट अँड म्युझिक, सेल्फ अँड सोसायटी, बिझनेस, ॲग्रिकल्चर, खो खो, कबड्डी हे विषय स्वतःच्या आवडीने निवडतात आणि पहिले 2 तास ते पूर्णपणे त्यात रमतात. त्याच्यानंतर आम्ही त्याचा अकॅडमिक्सची कनेक्शन हे लावतो. त्यात आमचाच मित्र पुण्याचाच गिरीश राजेंद्रन आमची खूप मोठी या पूर्ण प्रक्रियेत मदत करत आहे. आणि मुलं त्याच्यातून जे खुलतात आहे कारण त्यांच्या आवडीची गोष्ट त्यांना सकाळी सकाळी करायला मिळते. त्याच्यामुळे पूर्ण दिवस त्यांचा खूप छान शिकण्यात जातो. आणि त्यांना त्याचे लर्निंग युनिट, जसं मोठ्यांनी काम केलं की त्यांना पगार मिळतो तसं लहानांचं काम हे शिकणं आहे. त्यामुळे त्यांना लर्निंग युनिट्स मिळतात. ते एक त्यांच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. सचिन, आता तुम्हाला एक फ्युचरचा आमचा एक प्लॅन सांगेन. हे सगळं काम करता करता आम्ही एक विजन डॉक्युमेंट आमचं तयार केलं आणि विजनसुद्धा आमचं इव्हॉल्व होत गेलं. जे क्वालिटी आणि अफोर्डेबल होतं तिथून शिक्षण हे ऑर्गॅनिकली व्हावं आणि शाळा एक असा परिसर, शाळेचा परिसर असा असावा जिथे प्रत्येकाला शिकण्याची संधी मिळावी. म्हणजे आमच्या शाळेचे जे मुलं आहेत त्यांचे पालक, त्यांना शेतीविषयी शिक्षण आमच्याकडे मिळावं. पालकत्व याच्याविषयी सुद्धा आमच्या शाळेच्या मुलांचे पालक असो की शहरातले असो त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय आमच्याकडे असावी. त्याच्या व्यतिरिक्त गावातल्या लोकांना जे उद्योग काही सुरू करायचे असतात, आमच्याकडले जे मुलं 10वी-12वी नंतर पासआउट होऊन जातील पुढे, त्यांच्यासाठी जसं आजकाल कॉलेजेसमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स असतात तसं गावाच्या लेवलवर छोट्या प्रकारे इन्क्युबेशन सेंटर असावेत असं आम्ही एक विजन आमच्यासमोर पुढचं ठेवलेलं आहे. आम्हाला 1.5-2 वर्षापूर्वीच आमची शाळेची एक नवीन इमारत मिळाली आणि ती इमारत अर्थातच रामापुरुषोत्तम फाउंडेशनच्या आणि दादांच्या सहयोगाने आम्हाला मिळाली. ती इमारत बनत असताना आम्ही त्याच्यामध्ये अजून एक आम्ही जोड अशी केली की आजूबाजूच्या परिसरातली जेवढ्या शाळा आहे, ज्या रिचेबल आहे आमच्या शाळेला, तशा मुलांसाठी आमची शाळा काही गोष्टींसाठी ओपन ठेवावी. आमचं प्लेग्राऊंड त्यांनी वापरावं, आमच्या लॅब्स त्यांनी वापराव्या, आमची लायब्ररी त्यांनी वापरावी. त्या दिशेने आमचं सध्या काम सुरू आहे आणि हे जे इंटरेस्ट बेस्ड एज्युकेशन आहे हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचावं या दिशेने सुद्धा आमचे कामं सुरू आहेत. तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये ही शाळा फक्त लहान मुलांकरता शाळा नसून जो तिथे येईल त्याला काहीतरी शिकता यावं आणि लर्निंग सेंटर म्हणून याचा नवीन स्वरूप यावा या दिशेने आमची सध्या वाटचाल सुरू आहे. पुण्याचे लोक सुश्रुत असतात, सुश्रुत इथे बसलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सुश्रुतसारखे लोकसुद्धा आम्हाला अजून जॉईन व्हावेत आणि या कार्याला पुढे न्यायला, जे पॅशनेट आहे एज्युकेशनमध्ये, शिक्षणात ज्यांना काहीतरी काम करायची इच्छा आहे, स्वतःला इव्हॉल्व करायची इच्छा आहे, अशा लोकांना सुद्धा आम्ही विचार करतो आहे की असे लोक आमच्यासोबत यावे आणि या कामाला आम्ही अजून पुढे नेऊ शकू याची आम्हाला खात्री आहे. येस, मी ऑलमोस्ट संपवतेच आहे. जसं आपण एक वाक्य ऐकलं आहे की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड, तसं इट टेक्स अ युनिवर्स टू रेज अन इन्स्टिट्यूशन लाईक आर्ट्स.
सो सगळ्या लोकांनी ज्यांनी आत्तापर्यंत आम्हाला भरपूर मन लावून मदत केली आहे त्यांना मी आत्ता आमचं भाषण संपवताना धन्यवाद म्हणते. पुन्हा एकदा नातू फाउंडेशनचे आभार व्यक्त करते आणि देवाला जो आम्हाला सतत शक्ती देतो, बुद्धी देतो, त्यालासुद्धा आभार मानते. आणि आमच्या मनात कधी पण आमचं इंटेन्शन इम्प्युअर होऊ नये, सतत प्युअर राहावं यासाठी पण खूप मनापासून प्रार्थनासुद्धा करते. अटलजींची फक्त 2 लाईनी मी सांगतो. मेरे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी न देना, औरों को न गले लगा सकूं इतनी रुखाई कभी न देना. तर आमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका. आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहा. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. या दोघांचं मनोगत ऐकल्यानंतर सगळ्यांची निश्चितच खात्री पटली असेल की याच्या पुढे ज्यांना शिक्षणात काम चालू करायचं असेल त्यांनी जी सुरुवातीला यादी सांगितली त्याच्यात त्यांचंसुद्धा नाव हे निश्चितपणे असणार आहे. एक नमुनेदार शिक्षणातलं काम हे तिथे उभं राहत आहे.